आमच्याकडे पाणी भरलं आणि लावणी पण सुरू झाले. जसं की तुम्ही ते बघू शकता, आता परवा पाऊस पडला होता, शुक्रवारी पाऊस पडला होता, काल काय पाऊस पडला नाही आणि आज संडेला बघा किती पाऊस पडला. बंड्या फुल काहीतरी मी त्याला बंटे तर काही इंट्रो देतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आमच्याकडे पाणी भरलं आणि ते लावणी सुरू झाले. बघू शकता तुम्ही. आणि इथे बघा पायल कपडे धुताना, भर पावसामध्ये कपडे धुते आहे. हे बघा दुपारपर्यंत एवढा पाऊस पडला की सगळे शेत ते पूर्ण पाण्याने तुंब भरले. तुफान पाऊस झाला आज. आणि इथे आपला बंटी बघू शकताय, काहीच शेती कामासाठी हातभार लावतोय, लोकांना मोठा आणून देतोय. बंटी शाबास बंटी. आज रविवार असल्यामुळे बंट्याला काय सुट्टी आहे, एकदम एन्जॉय करते बंटी. धुवून व्यवस्थित पुढे करते जेणेकरून ते लावताना इझी पडेल. आणि आमच्या घरातील लावून छोटी मंडळी आलेला आहे, पाऊस पण आलेला आहे. श्रीषा आणि माऊ छत्री घेऊन आले दोघे. आता बंटी माऊ छत्री काय घेतले, काढून टाका भिजा पावसात. हे बघा आता पाऊस आता सुरू झालेला आहे. आणि हे तुम्ही जे बघताय हे आपले रेनकोट आहेत, म्हणजे कापड जे आपण शेती कामात वापरतो पावसापासून रक्षणासाठी. हे आमची मम्मी एकदम फुल जोशमध्ये. काल टेन्शन आलं होतं पाऊस येतोय की नाही, आणि आज एकदम तुफान आला आहे. काहीच पावसाचा जोर वाढलेला आहे. हे जे वरती जे करते वरती आपली कुणाची शेती आहे ते पण सगळं आता नावरून वगैरे चिखल वगैरे करून नावाची तयारी करते. हे तर आपलं वरती एक शेत आहे अजून, हे जे दाढ काढते ते दाढ काढून पूर्ण नांगरायचं आहे. ते पण आज लावून होईल आज. तऱ्हेने आमचा एक सोंडा लावून झालेला आहे कंप्लीट. एक सोंडा लावून झाला आहे. पप्पा इथे लावतायत. इकडे दाढ काढून आमची दाढ काढते. दाढ काढून झाल्यावरती हे नांगरायचं, इथे चिखल करायचं आणि लावून टाकायचं. तुम्ही ते बघू शकता की आपली दाढ इतकी पूर्ण काढून झालेली आहे. पूर्ण फोड करते तिकडून बघा. आपण लावायला सुरुवात केली, इथे पूर्ण तरी चिखल करतो. जसं चिखल झाली की लावून झाली की आपलं संपली लावून.